तुम्ही त्या डॉक्टरांना फोन केला होतात का? ऍक्च्युली काय झालं? नाही केलात ना अजून? वामन दादा, मी तुमच्याकडे 2दा येऊन गेले, तुम्हाला 2दा सांगितलं की त्यांना फोन करा म्हणून. तुम्हाला यांच्या तब्येतीची काही सुद्धा काळजी नाहीये का? असं कसं म्हणतेस जानकी? दादाच्या तब्येतीची मला काळजी नसेल का? त्या नीताचं खरं रूप काय आहे आणि जानकी तिच्यापेक्षा किती वेगळी आहे हे बाबांना दाखवून देण्यासाठी आपण जो काय प्लॅन केलाय ना तो करेक्ट वर्क झालाय आता. मूळ आयडिया तुझीच आहे, प्रश्नच येत नाही. हे डॉक्टरांकडे जाणं, त्यांच्याकडनं कुठली सर्टिफिकेट्स घेणं, सेकंड टेस्ट सुद्धा मॅनेज करणं. मी दिल्लीला माझ्या कामासाठी नाही चालले. दिल्लीला एम्स जे वर्ल्ड रिनाउंड कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे मी तुझ्यासाठी अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची. जानकीने आता डिवोर्स पेपर्सवर साईन तर केल्यात ना, मग आता पुढच्या फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करूया ना, म्हणजे लवकरात लवकर मला तुझ्याशी लग्न करता येईल. त्याआधी मला एकदा जानकीशी बोलायचंय. मला बोलवलं? जानकी, डिवोर्सच्या पेपर्सवर आता सह्या झाल्या आहेत, पण मी तुला बोलवलं म्हणजे तुमच्या आजारपणात मी तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाही. मला इकडे थांबण्याची परवानगी द्या. जानकी, नरसिंहाची काळजी असल्याचं खोटं नाटक कशाला करतेस ग? खरं कारण सांगून टाक ना त्याला. मी सांगून टाकू? तुला कॅन्सर झालेला नाहीये. काय? हे सगळं जानकीने रचलेलं नाटक आहे. वामन दादा, अमृता आणि जानकी या तिघांनी मिळून हे नाटक केलं. आणि एवढंच काय, तर बापने सुद्धा यात सामील आहे. तुम्हाला आणि घरातल्या इतर सगळ्यांनाच नीताचं खरं रूप कळायलाच हवं, खास करून भाऊजींना. आणि म्हणून मी हे सगळं केलं होतं. आणि हे सगळं तू मला आत्ता सांगतेस? हा? आणि तू होतीस तिच्या बरोबर, तिला सामील? काय मिळवलंस अहिल्या? असं वागून काय मिळवलंस? अहिल्या, तू जानकीला तर छळलंच आहेस, पण आज माझ्याही मनात न उतरलीस तू. तू आणि अमृताने हे सगळं नाटक केलं होतं. मला कॅन्सर वगैरे काही झालेला नाहीये. हो, हे सगळं नाटक होतं. तू सुद्धा सामील होतेस या नाटकात. तुला काही लाज वाटली नाही? या जानकीनेच या दोघांना फूस लावली. तुला कॅन्सर आहे असं सांगितल्यावर तू खचून जाशील. डिवोर्स घेण्याचा तुझा डिसिजन तू पुढे ढकलशील आणि मग तुझी सेवा करण्याच्या नाटकात ती तुझ्या जवळ येईल. मला यातलं खरोखरच काहीही माहिती नव्हतं. अमृता आणि वामनदादांनी यातलं काहीही मला सांगितलं नव्हतं. दादा, मी शपथेवर सांगतो, इथे जर कोणी खोटं बोलत असेल ना, ती नीता खोटं बोलतीये. जानकीला खरंच या प्लॅन बद्दल काहीही माहित नव्हतं. तिला तुझ्याविषयी जी काळजी वाटते ना, ती खरी आहे, जेन्युइन आहे. जानकीला वाचवण्यासाठी हे दोघं खोटं बोलतायत. ठीक आहे, क्षणभर धरून चालू, आम्ही खोटं बोलतोय. आपण दुसऱ्या कुणाची तरी साक्ष काढूया, अहिल्याची साक्ष काढूया. ती तर तुझी या घरातली सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ना. बोलवू अहिल्याला? अहिल्या, जे आत्ता आतमध्ये मला सांगितलंस ते पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सांग. नीताचं भाऊजींवर अजिबात प्रेम नाही. हे सगळं तिचं नाटक आहे. ती खूप स्वार्थी आहे आणि भाऊजींना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झाल्यावर हिने दिल्लीला जायची तयारी सुद्धा सुरू केली होती. आणि एवढंच नाही तर